साहेब नमस्ते. हॅलो. नमस्कार. साहेब नमस्ते. देव आहे पूर्ण वाचून झालं. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला आलेल्या अनुभवांबद्दल अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. बर बर बर. कसं वाटलं? छान आहे. जसे तुम्हाला अनुभव आले तसे तुम्ही लिहिलेत आणि हा. अगदी तारखेप्रमाणे लिहिलेत आज. हो 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 हो. सगळ्या त्या सत्य अनुभव आहेत, ते सगळे सत्य. हा. म्हणजे बरे ही हा हा यामागचं जे शास्त्र आहे ना, हा हा ते असं आहे की मानवी मन ज्या वेळेला सूक्ष्म होतं हा हा त्यावेळेला त्याची संवेदनशीलता वाढते. बर बर आणि प्रत्येक मनुष्याला त्याचं स्वतःचं मन आहे. तसं एक विश्व मन आहे, वैश्विक मन आहे, बर बर बर. हा हा ज्यामध्ये प्रत्येक मनुष्याने प्रक्षेपित केलेल्या ज्या काही भावभावना, त्याची स्वतःबद्दलची माहिती या ज्या असतात, हा हा तर त्याच्यामध्ये साठवलेले असतात विश्वमनामध्ये. ते बर बर निरंतर साठत असतात. बर. ज्या क्षणी तुम्ही त्या मनुष्याकडे पाहिलं आणि एकाग्र झाला, त्या क्षणी त्याच्याबद्दलची माहिती हा हा जणू कुठल्याही इंद्रियाच्या पलीकडे बरोबर. तुम्हाला ज्ञात होते. बर बर बर. हा त्याचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा अनुभव घेणाऱ्या एका इंद्रियाशी संबंध नाही. थेट ते ग्रहण करतं मन. बर 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 आणि बर मग तुम्ही ते सांगता त्याला. बर त्याला बर. आश्चर्य वाटतं त्याचं. हा तर हे हा त्यामागचं सायन्स आहे. हा हा तर हा याच्या पुढची स्थिती अशी आहे हा हा की या गोष्टी ज्या तुमच्या न कळत होतात, बरोबर. त्यामुळे तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही त्याला. हो नाही. हा बरोबर. हा हे खरं आहे का, तुम्ही विचारलं त्याला प्रत्येक वेळेला, हो तो हो म्हणाला हो खरं आहे. बरोबर. पण हे का खरं आहे हा हा आणि हे असं का सांगितलं हे तुम्हाला सांगता येत नाही. नाही सांगू शकत. हा बरोबर. याचं कारण असं की त्यामागचं विज्ञान आणि कार्यकारण मीमांसा ज्याला म्हणतात, हा 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 तर त्याचं आकलन तुम्हाला नाही आहे. बरोबर. पण नाही. मन आणखीन साधनेने ज्यावेळेला सूक्ष्म होतं, हा हा त्यावेळेला यामागची कार्यकारण मीमांसा समजायला लागते तुम्हाला. बरोबर. हा आणि मग तुम्हाला याचा विवेक येतो की एखादी गोष्ट ज्ञात असली तरी याला सांगावी की न सांगावी. हा 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 बरोबर आणि बरोबर. हा दुसरी गोष्ट, जी हा गोष्ट न कळत होते बरोबर. ती जाणीवपूर्वक करता येण्या इतपत तुमची मनावर सत्ता चालायला लागते. हा 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 पुढचा टप्पा आहे. बरोबर. हा माझे गुरु होते दादा जोशी. बर. तर कुणी त्यांच्याकडे गेलं आणि काही हा प्रश्न विचारायचे, खूप लोक भेटायला यायचे, त्यांना प्रश्न विचारायचे. बर बर. हा हा समोर बसलेल्या मनुष्याची ते 2 मिनिटात कुंडली मांडायचे अरे आणि चा बर चेहरा बर. बघून आणि त्याला सांगायचे की बघ ही कुंडली बरोबर आहे का. मग अरे तो चा. बरोबर आहे म्हणाला. हा तर त्याला त्याच्या मुलाबद्दल विचारायचं असेल तर हा हा त्याच्या हा कुंडलीवरनं त्याच्या मुलाची कुंडली मांडायचे, जो बरोबर. हा तिथे नाहीच आहे. कुठे अमेरिकेत आहे, आणखीन जगात कुठेही बरोबर बरोबर. हा त्याची कुंडली मांडायचे आणि ती दाखवायचे, बघ बरोबर आहे काही. आणि हा मग सांगायचे त्याला ते. अरे चा. आणि ती अॅक्युरसी किती होती त्यांची. तर अब्बब्ब. कोणी प्रश्न विचारला हा हा तर त्या मनुष्याच्या घराचं वर्णन करायचे ते पटकन. ते म्हणायचे घर पूर्वाभिमुख आहे, इतक्या बर गॅलरीज आहेत तुमच्या घराला, टॉयलेट ब्लॉक्स या बाजूला आहेत, स्वयंपाकघर असं आहे, देवघर असं आहे, हे बर कोनाडे आहे, त्यात अडगळ ठेवलेली आहे, जणू तिथे फिरतायत या पद्धतीचं ते सांगायचं. बर तर इतकी अॅक्युरसी होती बर बर. दादांची. आणि आणखीन कितीतरी गोष्टी म्हणजे त्यांना अशा कळायच्या गुरुकृपेने. हा हा तर एक उदाहरण, लोक परीक्षा घेतात ना मग. होय होय बरोबर घेतात. तर धुळ्याला गणेशयज्ञ झाला, पुष्कळ 1,15,000 आवर्तनं, 1,15,000 मोदक हवन, 1,15,000 समिधा हवन, हा हा 1,15,000 साडीच्या लाया, 1,15,000 दुर्वा, एवढं हवन झालं, 1,15,000 आवर्तनं झाली. असं सगळा मोठा गणेशयज्ञ झाला. हा असे हा बरेच गणेशयज्ञ केले दादांनी. बर बर अथर्व शीर्षाची पारायणं व्हायची त्यात. बरोबर. तर एक मनुष्य दादांना भेटायला आला आणि खिशातनं एक फोटो काढून दादांना दाखवला. बर बर म्हणे की आमच्या बंधूंचा फोटो आहे आणि त्यांच्याबद्दल मला विचारायचं आहे, त्यांची स्थिती काही बरोबर नाही आहे, काळजी बर. वाटते मला. हा 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 तर दादांनी तो फोटो बघितला हा हा आणि त्याच्या नजरेत नजर रोखून म्हणाले, हा तू खोटं बोलतोयस. हा नाही, तुमचे बंधू हयात नाही आहेत, पण त्यांची मृत्यूनंतरची गती सांगू का तुम्हाला, फार काळजी वाटत असेल तर. बर बर बर. हा हा तसं तो दरदरून घाम फुटला त्याला. हा म्हणजे तो खोटं खोटं होता. दादांनी त्याच्या अंगावर तो फोटो फेकून दिला. तो अरे. म्हणाले हा परीक्षा हा पाहण्याचे खूप मार्ग आहेत म्हणाले. हा 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 बरोबर. हा हा मार्ग नव्हे म्हणे, हा तुमचा हा हा विश्वास नसेल सोडून द्या. बर बर म्हणे बर. परीक्षा पाहण्याचे खूप मार्ग आहेत म्हणे. हा 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 आणि ते लहान होते, शाळेत होते दादा.
बर बर बर. हा त्यावेळेला ते असं काही काही गोष्टी कुणाला सांगायचे तसं व्हायचं ते या हा गोष्टींचा अनुभव यायला लागले. बरोबर. असं त्यांच्या वडिलांचे एक मित्र होते. बर बर ते बाळ म्हणायचे सगळे बर घरातले लोक. बर बर. हा म्हणे यार बाळ काय लोकांना मूर्ख बनवतो तू. असं कुठे असतं का तसं कुठे असतं हा का. हा 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 तर दादा म्हणे की अभय मी सांगितलं त्यांना की काका तुमचा विश्वास नसेल तर सोडून द्या तुम्ही कशाला प्रत्येक गोष्टीत बर बर मला बर छेडता सारखं. बर बर. तर ते म्हणाले म्हणे की हा हा बाळ तुला जर खरंच काही कळत असेल हा. तर माझा मृत्यू कधी आहे सांग. अरे अच्छा. बर हा मग दादा म्हणे मी सांगितलं त्यांना की काका असा मृत्यू विचारू नये. बर बर. अज्ञात आहे तोपर्यंतच ठीक आहे. कशाला बरोबर. मृत्यू जाणून घ्यायचा आहे तुम्हाला. हो हो. मग ते फिरी फिरी हसले आणि म्हणाले नाही तुला कळतच नाही याचा पुरावा आणखीन काय पाहिजे आहे. बर बर बर. दादा म्हणे ठीक आहे ऐका मग पुढच्या आठवड्यात या दिवशी इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी तुम्ही मरणार आहात. अरे अच्छा. बर बर बर. असं सांगितल्यानंतर त्याला दरदरून घाम फुटला हा हा. त्या माणसाला. बर बर आणि त्या दिवशी तितके वाजून तितके मिनिटांनी तो गेला त्यांच्या वडिलांचा मित्र. बर. तर अरे दादा अच्छा. म्हणे अभय मला वडिलांनी शपथ घातली. काका म्हणायचे ते वडिलांना. हा हा म्हणे मला काकांनी शपथ घातली की यार बाळ किती माणसाने छेडलं तर तू त्याला मृत्यू वगैरे असं काही सांगत जाऊ नको. बरोबर आहे. हो हो. त्याच्या आयुष्यातले ते सगळ्यात वाईट गेले 7 दिवस. बरोबर. तो रोज मरतच होता क्षणाक्षणाला त्या भीतीने. अन्न पाण्यावरची वासना तुमची उडाली पण- रडायचा रोज हे करायचा. बर 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 अवसान गेलं होतं. बर बर बर. हे विज्ञान आहे आणि याचे पुढचे टप्पे आहेत. पण बरोबर. या विज्ञानाचा हा हा किंवा या अनुभवांचा हा हा. किंवा याचं आकलन होण्याचा बरोबर. आपल्या उत्क्रांतीशी आध्यात्मिक उत्क्रांतीशी यत्किंचित संबंध नाही आहे. बर बर बर. हा हा. याचा काही उपयोग होत नाही आध्यात्मिक मार्गावर आपल्याला. बर 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 बर. हे अडसरच आहेत. हा हा फक्त हे याचे निदर्शक आहे की समजा तुम्ही आता हा हा फलटणकडे जायला निघाला हा तर हा. दगडावर लिहिलेलं असतं मायणी 20 किलोमीटर. बरोबर. तुम्हाला कळतं की मायणी 20 किलोमीटर आहे आणि तिथनं फलटण इतके किलोमीटर आहे. तुम्हाला कळावं तुम्ही योग्य मार्गावर आहात हा हे हा लक्षात यावं. हा. याकरता नियती या पद्धतीचे अनुभव तुम्हाला यायला देते लागले. देते. बर ती बर सांगते बर की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे पण आता हा, हे हा. मागे सोडा आणि पुढे चालत राहा. बर 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 बर. छान आहे तुम्ही लिहिलेलं पुस्तक. धन्यवाद धन्यवाद. लोकांची जिज्ञासा जागृत करणारं आहे. हो, आणि हो. दुसरी गोष्ट तुम्ही नैमित्तिक साधनाच्या हा हा. नित्य नियमाने करता हो हो हो. करतो उत्कटतेने करता. करतो करतो. तर होय, होय. लोकांना वाटेल हा हा. की तुषार चोथेंना कळतं तसं आपल्यालाही कळावं याकरता आपण नैमित्तिक साधना कराव्या. करतील, ते हो. मार्गाकडे वळतील. खरं, एवढी हा. निष्पत्ती यातनं झाली तरी भरपूर तर- आहे आपल्याला. हा तर पुष्कळ आहे. त्यांच्याही हिताचं आहे आणि हो. मग ते तुमच्याही आध्यात्मिक वाटेवरच्या हिताचं आहे. हो हो ते हो. धन्यवाद देतील तुम्हाला की तुषारने हे लिहिलं बाबा याचा उपयोग हो झाला मला. बरोबर. खूप खूप त्यामुळे मी लोकांना साधना करायला हो लागलो. हो. बरोबर. पारायण नियमित अथर्वशीर्ष म्हणायला लागलो. मारुती स्तोत्र म्हणायला हो लागलो. हो. बरोबर आणि बरोबर. तुषारने हे लिहिल्यामुळे मला कळलं की या गोष्टींचं खूप महत्व आहे आणि या महत्व आहे. गोष्टी काही भाकड कथा नाही आहेत. हो हो हो. एवढा उपयोग मात्र त्या पुस्तकाने तुमच्या निश्चित होईल लोकांच्या जीवनामध्ये. हो हो. बरीच लोक असं म्हणतात. फक्त हम्म. तुम्ही खूप चांगली वेगळ्या पद्धतीची मनोगत प्रतिक्रिया दिली. अगदी म्हणजे ज्याला शास्त्रीय पद्धतीची. हा, हे बाकीचं शास्त्र आहे आणि खूप शास्त्र ग्रंथांमधनं संतांच्या चरित्रामधनं याबद्दल खूप विस्तृत लिखाण केलंय. हो हो. विवेकानंदांनी एका मनुष्याला समोर म्हणजे अनेकांना विचारलं त्यांनी असं. हा हा. खूप जिज्ञासा असते ना लोकांना पाश्चात्य शिष्य मुक्त हो हो. बरोबर. ते म्हणे की अरे तुला 4-5 दिवसामध्ये समोरच्या मनुष्याच्या मनात येणारा प्रत्येक विचार पाण्यावरचे तरंग दिसतात तसा दिसेल असं मी तुला शिकवू शकतो. बर शिकायचं आहे बर. का तुला हा, असं हा. विचारलं त्याला. बर बर. मग तो म्हणतो शिष्य स्वामीजी मला आध्यात्मिक मार्गावर उत्क्रांत होण्यासाठी किंवा मोक्षासाठी काही उपयोग होईल का त्याचा. हा हा. ते म्हणे नाही होणार उलटा तू खाली 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 जाशील. पण अनेकांच्या घरात तू डोकावून बघायला लागशील. तिथे काय आहे याचा तुला काय उपयोग आहे तुझ्या बरोबर. प्रवासात. हो हो. काहीच उपयोग नाही. ती गारुड्याची पुतळी असते म्हणे गंमत असते. हा हा हा. तेवढ्यापुरतं लोकांना धर्ममार्गावर आणण्याकरता या गोष्टी उपयोगाला हो. येतात म्हणे. आणि त्यांना सांगायचं की बरोबर. असं जर तुम्ही केलं ईश्वराचं स्मरण केलं तर हो, अशा हो. शक्ती जागृत होतात मानवी मनामध्ये. तर हो, तुम्ही हो. स्वतः प्रयोग करून पहा. मग ते ईश्वरी मार्गाकडे वळतात आणि हो, हो. हळूहळू म्हणे या गोष्टींबद्दलची त्यांची जिज्ञासा उत्कंठा काही लालसा त्या कमी कमी होत जातात. ईश्वराची कृपा होते म्हणे त्यांच्यावर.
हा, पण हा, हा. ईश्वराच्या मार्गाला लोक कुठल्याही पद्धतीने लागले तर फलश्रुती सांगतातच ना म्हणे. आद्य शंकराचार्यांनी सुद्धा फलश्रुती सांगितली आहे हा, हा, स्तोत्रांची. हा, हा. गणपती अथर्व शीर्षाची फलश्रुती आहे. हो, हो. तर फलश्रुती सांगितली, मधाचं बोट लावलं की लोक धर्माकडे ईश्वराकडे वळतात. हो, ते हो. पुण्यकर्मच आहे, तेवढं होईल तुमच्याकडनं चांगलं. हो, हो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चालेल, मनपूर्वक अभिनंदन. हा, नाही बरं झालं सगळं वाचलं ते. हो. बरं आता मी काय करावं असं काय नाही ना, असू द्या जसं चाललंय तसं असू द्या ना. तुमचं आता जे चालू आहे ते खूप छान आहे. बर 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 आहे बर. असंच चालू द्या. हा, हा. लोक खोदून खोदून विचारायला आले तर त्यांना सांगायचं की मला हे सांगता येत नाही की कसं सांगता येईल, हो. सांगता येईल की नाही. अचानक एखादा विचार मनात येतो आणि मी सांगतो. हो, हो. मी तसं त्यात लिहिलेलंच आहे सगळं. हा, त्यात तुम्ही लिहिलंय. हो. तशी काय म्हणा हुकमत चालत नाही ना माझी याच्यावर. समोर एखादा मनुष्य आला तर सहज स्फुरतो मला आणि मी सांगतो. हो, हो. त्या प्राथमिक गोष्टी आहेत. त्यांना म्हणा तुम्ही पण परमेश्वराची आराधना करा, रोज एकदा हो, 10 हो. मिनिट देवासमोर बसून ध्यान करत जा, इतर हो, हो. गोष्टी स्तोत्रांचं पठण करत जा. पठण करा. तर म्हणा तुमचंही मन एकाग्र होईल, तुम्हालाही अनुभव कदाचित हो, येईल. हो. होय, असं होय. सांगत जा त्यांना, तेवढं ते पुरेसं. हा, बरं झालं वाचन झालं काही निमित्तानं. होय. आणि योगायोगानं तुम्ही मला भेटायला माझी इच्छा होती त्यावेळेस की बरोबर. तुम्हाला हे पुस्तक द्यायचं आहे, भेटायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही भेटला, हा सुद्धा हो. एक मोठा योगायोग. होय. आणि योगायोगच आहे तो. आणि अगदी. तुम्ही अगदी मनापासून पुस्तक वाचून संपूर्ण मार्गदर्शन हो. केलं. एका मोठ्या ते व्यक्तीचं पुस्तक काय मार्गदर्शन झालं, मला इथे भेटलं. विट्यातच राहिलं होतं. बर. आणि मी आता काल आलो, विटा बँकेची मीटिंग होती, मग परवा हो, हो. संध्याकाळी आलो. बरोबर. मग ती पुस्तकं नचिकेत सॉर्टिंग करत होता. म्हणे जी बाबा पुस्तकं वाचून झाली आहेत आणि परत तुम्ही वाचणार नाही ती देऊन टाका आता कुणाकुणाला. बर बर म्हटलं, बर. ठीक आहे. मग ती पुस्तकं काल चाळताना ते राहिलं. म्हटलं अरे हे तुषारनी दिलं आणि वर हा, आपलं हा, राहून हा. गेलं वाचायचं. मग बर. काल संध्याकाळी एक अर्धा पाऊण तास वाचला, आज सकाळी एक 15-20 मिनिट वाचलं, बर, एक बर, बर. तासाभरात वाचून झालं ते पुस्तक. बर मग म्हटलं बर. आता तुषारना फोन करून अभिनंदन करू. नाही बरं झालं, मला खूप आनंद वाटला. होय होय. आनंद वाटला. बर, आपण लेखन योग्य शैली चांगली झाली. करा. उत्तम उत्तम. बर बर बर. ठीक आहे, जे ठीक आहे. आहे ते मनापासून लिहिल्यासारखं जाणवतं त्यात. हो हो हो. त्यात काय कुठलंही कृत्रिमपणा नाही, काय नाही, काय कृत्रिमपणा नाही. नाही, काही नाही. जे जसं हा. अनुभवलं तसंच्या तसं तुम्ही अगदी लिहिलंय. हुबेहूब. त्यामुळे हा. ते मनाला भिडेल लोकांच्या हो वाचनात. हो हो. आणि त्यांचं भलं होईल. हो. आता हे कधी जर वेळ मिळाला तुम्हाला, हम्म. आता किंवा मी हे स्वतः लिहून काढेन आणि तुम्हाला दाखवेन तुमचं मनोगत. आहे की नाही? म्हणजे मला एका मोठ्या व्यक्तीचं मनोगत भेटतंय ना. खूप मोठी माणसं आहे त्यांच्या पायाशी नाही आपण नाही, असं खूप नाही, असं बसावं आणि नाही. ऐकत आपण राहावं आपलं त्यांच्याकडनं. आपलं तुमचं महत्व आहे असं नाही की आम्ही ओळखून आहे. म्हणजे मग मी तसं करेन. मला समाधान झालं. हा, दोघांचंही समाधान झालं. आणि मी होय. तसं करेन, कारण तुम्हाला लिहायला वेळ नसेल कदाचित, मी लिहून काढेन आणि तुम्हाला दाखवेन. हो चालेल तसं करेन मी बरं का. चालेल, आता माझ्याकडे हे लिहून काढतो नंतर. आता मी पण आता होय. गावाला निघालोय बरं का. होय, बरं झालं, होय. बरं झालं. धन्यवाद, शुभेच्छा. चालेल. अच्छा, नमस्कार. नमस्ते.